आपल्या धामणगाव पाटमध्ये पंडित महाराज वाकळे यांची कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली. त्या निमित्तानं आवर्जून आमचे गोडसे दादा उपस्थित आहेत. बाकी सर्वच आमचे संदीप महाराज सावंत या निमित्तानं उपस्थित आहे. मृदुंगबनी सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं टाळकरी मंडळी गायक मंडळी उपस्थित आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या माय माऊली ग्रामस्थ उपस्थित आहेत. आज रंगपंचमी आहे. रंगपंचमीच्या दिवशी मडीची यात्रा असते. 5-7 दिवसाची यात्रा. योगायोगानं गेल्या वर्षी माझं मडीला जाणं झालं होतं आणि तिथून मायंबाला पण आम्ही वरती गेलो. मला वाटतं आज महिन्यानं मायंबाची यात्रा असते, बरोबर ना? पाडव्याला मायंबाची यात्रा असते आणि पूर्ण देशभरातून सगळी मंडळी तिथे येतात. असा एक आनंद उत्सव असतो आणि तसाच उत्सव आज आपल्या गावातही आपण संपन्न करताय. आज दुसरं मायला जागतिक दिन आहे, माहिती आहे ना? त्यामुळं आज तुम्हाला आम्ही भांडे घासून नाही दिली इथे जेवायला ठेवलं. तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या पण शुभेच्छा देतो. आणि बाकी चैतन्य कानिपनाथ तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले रंग भरो, आनंद देवो, तुमची मुलं बाळ मोठी हो, सगळं गाव निर्व्यसनी हो, है ना? गावातून गुटखा दारू हद्दपार हो. आता कानिपनाथाकडे मी तेच मागितलं, बघा आता तुम्ही करायचं. आणि कानिपनाथाला हे पण म्हटला, जो गुटखा खाईन ना पुढचं नाही सांगत मी काय सांगितलं, आणि जो दारू पिईल ना, आता ऐका माझं नीट, म्हणून निर्व्यसनी राहा. सगळे रस्ते बिस्ते आता पुढच्या वर्षी सांगितले आणि की इकडे रस्ता करायचा आहे. तसे तुमच्या गावात बरेच रस्ते केले मी. सभा मंडप आहे आता गावाच्या पश्चिमेला झाला, पूर्वेला करून टाकू काय? त्याच्यासाठी कागदपत्र द्यावे लागतील, नाही ना? बाकी मला वाटतं आवर्तन आलंय पाण्याचं न सांगता, सगळं जिथल्या तिथं आहे सगळं, आहे ना? आणि हा तालुका एवढा भाग्यवान आहे. इथं कधी ना दुष्काळ पडला ना कधी दुष्काळ पडणार आहे, बरोबर आहे? त्याच्यामुळं ज्या रावणाचा वध करायला अगस्त्य बाण दिलं ते अगस्त्य ऋषी आमच्या अकोले तालुक्यात येऊन थांबलेले. राजा हरिश्चंद्र इथं येऊन थांबला. आणि आता तुम्ही कानिपनाथांची पण इथं यात्रा भरवताय, त्यामुळं तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही, मलाही काही कमी पडणार नाही. चांगलं करू, इतरांना त्रास नाही द्यायचा, एकत्रांचं कल्याण करायचं. त्यांनी सांगितलं की गोमातेची सेवा करा. खूप चांगलं सांगितलं त्यांनी. पण त्याच्याबरोबर दुसरं पण सांगतो बरं का, जर्सीची गाई आहे ना, जर्सी गाय, तिचं दूध काढतं आपण ना, तिचं ते पण जे लेकरू आहे ते नकारे बारीक असताना रस्त्यावर सोडून नका, काय तो पण जीवच आहे. म्हणजे त्याच्या आईचं दूध काढायचं आणि त्याला मात्र नेऊन बिबट्याला थांबवायचं. तसं करू ना, मोठं होऊ द्या, मोठं झाल्यावर सोडून दे त्याला, जिथे जायचं तिथे जाऊ दे. असं सगळं करूया आपण. आता रात्रीचे 10 वाजले, हरकत नाही, जास्त काही वाजले नाही. 10 म्हणजे तशी मोबाईलवरची गॅन रात्री 12 वाजेपर्यंत आहे. त्यामुळं जास्तीचं काही बोलत नाही. महाराज तुम्ही आलं, प्रबोधन केलं, नक्कीच आम्ही उपकृत झालो. हिंदू धर्माच्या पताका आम्ही घेऊन खांद्यावर घेऊन फिरतोय, पण आम्ही जातीपातीच्या राजकारणाला पण बळी पडत नाही. म्हणजे शिवरायांनी जो संदेश दिला, 18 पगड जातीचे सगळे घ्यायचे आणि स्वराज्यासाठी लढायचं, तसाच आम्ही 18 पगड जातीची लोक एकत्र येतो. हा जो भारताच्या हिंदुस्थानाच्या विरोधातला तो आमचा दुश्मन. म्हणजे मुसलमान आहे असेल तो देशासाठी जर सुफिया कुरेशी चांगला सर्जिकल स्ट्राईक करत असेल तर ती आमची, अब्दुल कलाम आमचा आहे, तर हे आमचे विचार आहेत. त्यामुळे आपण असं सगळं करूया. आजीबाई
मस्त लेखी नातीला अशी पुसून काढतो. आता जेवायला जायचंय, मला भूक लागली किंवा मी घरी असेल. परत एकदा तुम्हाला मनापासून आजच्या यात्रोत्सवाच्या, कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो, रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो आणि महिला जागतिक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण.